आता हे पहा, तुम्हाला हे लिंबाचे लाकडं दिसतात जे की जे साईज एवढाली. आता काय तुम्ही मशीन मध्ये घातले, मशीन मधून घातले लाकडे एका मिनिटात समोर बघा तुम्हाला सगळा बोगाच दिसतोय. अगदी छोटा 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 बोगा आहे. आणि पिल्ल्याची किंमत तुम्हाला सांगा फक्त 20,000. आता हे पहा, 2 रुपये कमवायचे तर छाती ठोकून कमवायचे, बैमानी करायची नाही. नमस्कार शेतकरी बांधवांनो, शोध वार्ता परिवारात आपलं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ दूध उत्पादक शेतकरी आणि पशुपालक शेतकऱ्यांसाठी खास असणार आहे. कारण जनावरांना लागणारा चारा आणि त्यामध्ये केलेली बचत जर योग्य असेल तर उत्पादनात वाढ होते, आणि जर उत्पादनात वाढ झाली तर उत्पन्नात वाढ होते. आणि आजचा विषय त्याच्यावरच असणार आहे की तुमच्या जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याची बचत कशी करायची, चारा वाया न जाऊन देता तो जनावरांच्या पोटात कसा गेला पाहिजे, आणि त्यामधून 2 रुपये कसे वाचवले पाहिजेत, आणि 2 रुपयाबरोबर आपला अमूल्य असा वेळ कसा वाचवला पाहिजे. आजचा व्हिडिओ त्या संदर्भात असणार आहे. तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आजचा व्हिडिओ फक्त दूध उत्पादक शेतकरी आणि पशुपालक शेतकऱ्यासाठी कसा फायद्याचा आहे तुम्हाला आता कमी वेळेत अगदी 5 ते 7 मिनिटात समजून सांगणार आहे. हे पहा, काय होतं, दूध उत्पादक शेतकरी जेव्हा जनावराला चारा घेतो, नेपुरी चारा असेल, ऊस असेल किंवा वेगवेगळे चाऱ्याचे प्रकार आहेत, तो